मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अभ्यास जेवढा महत्त्वाचा आहे, टेस्ट सोडवणं, प्रश्न सोडवणं जेवढं महत्त्वाचं आहे, तेवढंच अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे नियोजन. हमारी योजना ऐसे नहीं होती। आपको लगता होगा कि लास्ट मोमेंट ऐसा कर दिया, लास्ट मोमेंट ऐसा कर दिया, ऐसा नहीं होता है जी। हम बहुत डिटेल में प्लान करके चीजों को ऑर्गेनाइज करते हैं। वेळेचं नियोजन. वर्षभर तुम्ही अभ्यास करता आणि या संपूर्ण मेहनतीचं परीक्षण परीक्षेच्या 2 तासांमध्ये केलं जातं. त्यामुळे तुम्ही या 2 तासामध्ये कसं परफॉर्म करता, 2 तासामध्ये तुम्ही कशा पद्धतीने टाईम मॅनेजमेंट करता आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमचा परफॉर्मन्स देता, यावर तुमचं यश आणि अपयश अवलंबून असतं. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाईम मॅनेजमेंटबद्दल बोलणार आहोत. परीक्षेच्या 2 तासाचं नियोजन आपण कसं करणार आहोत याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. हा व्हिडिओ अत्यंत शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक तुम्हाला बघायचा आहे. तर चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात. परंतु पुढे जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या. वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार. मी स्वप्नील पुराणिक आणि तुम्ही पाहत आहात स्पर्धा परीक्षा जगतातील सर्वात दर्जेदार यूट्यूब चॅनल स्वप्न स्टडीज. तर मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या या 2 तासांच्या टाइम मॅनेजमेंट बद्दल आपण बोलणार आहोत. सुरुवातीला आपण बघूयात की हे टाइम मॅनेजमेंट नेमके का करावे लागते. आता ही स्पर्धा परीक्षा आहे मित्रांनो, आणि जसं तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक स्पर्धेमध्ये वेळेचं खूप महत्त्व असतं. ठराविक वेळेमध्ये तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतात आणि ही तर स्पर्धा परीक्षा आहे. यामध्ये लाखो विद्यार्थी अपेअर होत असतात आणि यामध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल, तुम्हाला जर कट ऑफ क्लिअर करायचा असेल, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचं असेल, तर या 2 तासांचं उत्तम नियोजन तुम्हाला करणं आवश्यक आहे. आपण वर्षभर अभ्यास केलेला आहे, टेस्ट सिरीज सोडवलेल्या आहे आणि या सगळ्या मेहनतीचं परीक्षण या तुमचं 2 तासात होणार आहे. आणि जर मिनिटांमध्ये जर आपण हिशोब बघितला तर या 120 मिनिटांपैकी एक एक मिनिट महत्त्वाचं आहे. यासाठी आपल्याला नियोजन करायचं आहे. साधं चित्रपट बघायला आपण प्लॅनिंग करतो की जर 9चा शो असेल तर आपण 8लाच घरातून निघतो. मित्र येणारे असतात, कोणी जर लेट होत असेल तर एकेका मिनिटाचा तिथेही आपण हिशोब करतो. साधं जर आपण चहा पिताना त्यात बिस्किट बुडवलं तर तेही आपल्याला वेळेच्या आत ते खावं लागतं, नाहीतर ते बिस्किट पडतं. आमच्या विदर्भात त्याला बिस्कुट मुरणं असं म्हणतात. तर या कारणासाठी आपल्याला एकेका मिनिटाचं, एकेका सेकंदाचं नियोजन करायचं आहे मित्रांनो. आता आपली रणनीती कशी असावी, प्रत्येक विद्यार्थ्याची, प्रत्येक उमेदवाराची त्या ठराविक 2 तासाची रणनीती ही ठरलेली असणं गरजेचं आहे. आणि ती कशी असावी, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या 2 तासांमध्ये तुमची संपूर्ण प्रश्नपत्रिका कव्हर झाली पाहिजे. घाईघाईमध्ये काही प्रश्न सुटायला नको. पेपर हा लेंदी असतो, प्रश्न मोठे मोठे असतात. प्रश्न वाचण्याची सवय आपली झाली पाहिजे आणि त्या ठराविक 2 तासाच्या पिरियडमध्ये 100च्या 100 प्रश्न वाचून कंप्लीट होणं गरजेचं आहे. कारण की अनेक विद्यार्थ्यांचा असा अनुभव आहे की 2 तासामध्ये पूर्ण प्रश्नपत्रिका कव्हर होत नाही. बरेचसे प्रश्न तसेच राहून जातात आणि त्यामुळे खूप मोठं नुकसान होतं. एकही प्रश्न सुटायला नको. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न अटेम्प्ट करणं खूप गरजेचं आहे. जेवढे जास्तीत जास्त प्रश्न तुम्ही अटेम्प्ट कराल, तुमचं सिलेक्शन होण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे, सिलेक्शन होण्याचे चान्सेस हे अनेक पटींनी वाढून जातील. त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते म्हणजे अचूक सोडवायचे आहेत. चुका व्हायला नको, सिली मिस्टेक्स व्हायला नको. नाहीतर घाईगडबडीत काय होतं की सीच्या ऐवजी आपण डीमध्ये जाऊन बबल करतो, डीच्या ऐवजी सी बबल करतो. किंवा काही काही विद्यार्थी काय करतात की एकत्रितपणे सगळ्या प्रश्नपत्रिका सोडवतात आणि नंतर शेवटच्या अर्ध्या तासामध्ये बबल करायला घेतात. त्यामुळे जर आपण चुकीचा नंबर निवडला तर येणारे सगळे उत्तरं आपले चुकीचे बबल होऊ शकतात. तर अशी कुठलीही चूक होणं आपल्याला परवडणार नाही आहे. त्यामुळे कमीत कमी चुका करून जास्तीत जास्त प्रश्न अचूक सोडवणे हे आपलं टार्गेट असलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेपर कठीण असो की सोपा असो,
आपली किमान 130 मार्कांची सोय होणं खूप गरजेचं आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे की कट ऑफ हा 100 ते 110च्या रेंजमध्ये लागतो आणि जर तुम्ही 130 मार्कांची सोय केली, कुठे ना कुठे तुमचे प्रश्न चुकू शकतात, नेगेटिव्ह मार्किंगमध्ये तुमचा स्कोअर कमी होऊ शकतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये 110च्या वर मार्क्स घ्यायचे असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवायचे आहेत. किमान 130 मार्कांची तयारी तुम्हाला करायची आहे. तर अशा पद्धतीचं आपलं रणनीती, आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आता थोडंसं टाइम कॅल्क्युलेशन बद्दल हिशोब बघूयात. मी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट बद्दल सांगतो आहे, त्यामुळे टाइमचं कॅल्क्युलेशन करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. जर आपण बघितला की राज्यसेवा पूर्व परीक्षेला उपलब्ध वेळ किती असतो तर 2 तास असतात, म्हणजे 120 मिनिटं असतात. या 120 मिनिटांचं ब्रेकअप जर आपण केलं तर सुरुवातीच्या 5 मिनिटामध्ये आपल्याला प्रश्नपत्रिका हाताळणे, प्रश्नपत्रिका आपल्या हातात येते, त्याच्यानंतर ती ओपन करणे, प्रश्नपत्रिका योग्य आहे की नाही, बरोबर ती पृष्ठसंख्या योग्य आहे की नाही, सगळे पानं त्यात आहेत की नाही, 100च्या 100 प्रश्न त्याच्यात आहेत की नाही, का काही पानं गहाळ आहेत, ह्या गोष्टी आपल्याला चेक करायच्या असतात. त्याच्यामध्ये 3 ते 5 मिनिटं आपले जातात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टीचा सगळ्यांनाच राग येत असेल की अगदी आपण जेव्हा पेपर सोडवत असतो, पेपरच्या घाईमध्ये असतो, तर त्या 2 तासामध्ये वारंवार हे जे इन्व्हिजिलेटर असतात ते आपल्याला येऊन डिस्टर्ब करतात. कुठेतरी ते सही करायची असते, कुठेतरी ते अंगठा मागतात. मग या पूर्ण प्रक्रियेमध्ये, या सगळ्या फॉर्मॅलिटीजमध्ये पुन्हा 3 ते 5 मिनिटं जाण्याची शक्यता असते आणि त्याच्यामध्ये अटेंडन्सवर सही करणे असेल, ज्या काही या फॉर्मॅलिटीज आहेत त्याच्यामध्ये आपला वेळ जातो. खूप इरिटेटिंग ह्या गोष्टी आहेत. अंगठा घेणं हे थोडंसं अजून इरिटेटिंग काम आहे, कारण की त्याच्यात आपला अंगठा घेतला जातो आणि तो अंगठा आपला शाईने भरून जातो. मग पुन्हा ते 2 ते 3 मिनिटं तो अंगठा साफ करण्यामध्ये चालला जातो, कारण की चुकून आपल्या अंगठ्याचा शिक्का जर आपल्या आन्सर कीवर किंवा आन्सर शीटवर पडला तर तिथेही आपण कट होण्याची आपली शक्यता असते. तर ह्या गोष्टी काळजीपूर्वक आपल्याला बघायच्या असतात. इथे आपले 3 ते 5 मिनिटं जातात आणि सगळ्यात शेवटी आन्सर शीट तपासणे, प्रश्नपत्रिका तपासणे की आपण सगळे प्रश्न सोडवलेले आहेत की नाही, सगळ्या प्रश्नांचं बबल आपण योग्य केलेलं आहे की नाही, तर हे चेक करणं, हे याच्यामध्ये आपल्या सगळ्यात शेवटचे 5 मिनिटं आपल्याला द्यावे लागतात. मग जर आपण साधारणतः बघितलं तर सुरुवातीचे 3 मिनिटं अटेंडन्सवर सही करणे आणि फॉर्मॅलिटीज करणे हे किमान 2 मिनिटं आणि शेवटचे 5 मिनिटं असं बघितलं तर 10 मिनिटं 2 तासांपैकी, म्हणजे 120 मिनिटापैकी 10 मिनिटं आपले या फॉर्मॅलिटीजमध्ये खर्च होणार आहेत आणि इफेक्टिव्हली आपल्याकडे किती वेळ उरणार आहे तर फक्त 110 मिनिटं. मग या 110 मिनिटाचं आपलं नियोजन करायचं आहे. आपण डोक्यामध्ये 120 मिनिटाचा हिशोब जर घेऊन चाललो तर त्याच्याने आपला फायदा होणार नाही आहे. आपल्या वाट्याला फक्त 110 मिनिटं येणार आहेत. त्या 110 मिनिटाचं आपल्याला नियोजन करायचं आहे. परंतु त्याच्या आधी महत्त्वाचे मुद्दे बघा. कालावधी 2 तास आहे, पण त्यापैकी फक्त 110 मिनिटं आपल्याला मिळणार आहेत. प्रश्नसंख्या 100 आहे, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहे, म्हणजे एकूण गुण 200 आहेत आणि प्रश्नांचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे आणि OMR शीटमध्ये आपल्याला बबल करायचं आहे. म्हणजे आपली प्रक्रिया कशी असणार आहे तर सगळ्यात पहिले प्रश्न वाचणे, मग प्रश्न समजून घेणे, बरोबर उत्तरापर्यंत येणे, मग त्याच्यामध्ये एलिमिनेशन मेथड असेल किंवा जोड्या लावा असेल, या सगळ्या टेक्निक्स वापरून बरोबर उत्तरापर्यंत येणे आणि OMR शीटमध्ये बबल करणे किंवा गोल करणे. या सगळ्या प्रक्रियेला जर आपण वेळ किती लागतो हे बघितलं, सरासरी प्रति प्रश्न आपल्याला किती वेळ लागतो, तर हा वेळ जर आपण बघितला तर काही लोकांना धक्का बसू शकतो की प्रत्येक प्रश्नाला आपल्याला 66 सेकंद एवढाच वेळ मिळतो. 66 सेकंड पर क्वेश्चन एवढाच वेळ आपल्या वाट्याला येतो. मग या 66 सेकंदांमध्ये प्रश्न वाचायचा, तो समजून घ्यायचा आणि बरोबर उत्तरापर्यंत येऊन OMR शीटमध्ये बबल करायचं. यासाठी फक्त 66 सेकंद आहेत मित्रांनो आणि हे सगळं करून प्रत्येक प्रश्न आपल्याला चांगल्या पद्धतीने वाचून त्याचं उत्तर आपल्याला OMR शीटमध्ये द्यायचं आहे आणि 110 मिनिटांमध्ये हे 100 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रश्न सोडवताना ही तुमची रेस अगेन्स्ट टाइम होणार आहे मित्रांनो. त्यामुळे 110 मिनिटांमध्ये प्रचंड तुमचं जे ब्रेन आहे ते वर्क करणार आहे. त्याचे ब्रेनचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत, ब्रेनमधलं जे तुमची प्रोसेसिंग आहे ती खूप फास्ट होणार आहे. तर याची सवय तुम्ही आतापासून लावणं खूप गरजेचं आहे. वेळ लावून रोज तुम्ही किमान 100 प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. तेव्हा कुठे हे जे वेळेचं गणित आहे ते तुमचं परफेक्ट येणार आहे मित्रांनो. आता या 110 मिनिटांचं नियोजन कसं करायचं हे तुम्हाला सांगणार आहे. तर
प्रश्नपत्रिका कशी सोडवावी, जेणेकरून आपले जास्तीत जास्त प्रश्न आपले सोडवले जातील, जास्तीत जास्त प्रश्न बरोबर होतील, सिली मिस्टेक्स कमी होतील, किंवा जे चुकीचे आपले प्रश्न आहेत कमीत कमी प्रश्न चुकतील आणि आपला स्कोअर जास्तीत जास्त वाढेल. यासाठी जी आत्ता पद्धत मी तुम्हाला सांगतो आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. या स्टेपमध्ये जर तुम्ही प्रश्नपत्रिका सॉल्व केली तर जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला मिळवता येणार आहे आणि कट ऑफ सुद्धा तुम्हाला योग्य पद्धतीने कव्हर करता येणार आहे. त्यामुळे आता ही जी प्रोसेस मी सांगतोय ती खूप लक्षपूर्वक तुम्हाला बघायची आहे. तर 110 मिनिटाचं नियोजन करत असताना तुम्हाला राऊंडमध्ये प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. पहिला राऊंड, दुसरा राऊंड आणि तिसरा राऊंड, किंवा तुम्ही चौथा राऊंड पण करू शकता. परंतु सुरुवातीला या 3 राऊंडमध्ये प्रश्नपत्रिका सोडवण्याचं तुम्ही सवय तुम्हाला लावून घ्यायची आहे. पहिला राऊंड अत्यंत महत्त्वाचा आहे. पहिल्या राऊंडला तुम्ही 45 मिनिटं द्यायची आहेत. आता या 45 मिनिटामध्ये पहिल्या राऊंडमध्ये ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला 100% खात्री आहे की या प्रश्नाचं हेच उत्तर आहे, मग तुम्ही एलिमिनेशन मेथड लावा, चुकीचे विधानं किंवा चुकीचे ऑप्शन्स डिलीट करून योग्य प्रश्नापर्यंत तुम्ही जे येत आहे तुम्ही कोणतीही टेक्निक वापरा. परंतु तुम्हाला 100% कॉन्फिडन्स ज्या प्रश्नामध्ये असेल त्याच प्रश्नांना तुम्हाला सोडवायचं आहे आणि तेच प्रश्न तुम्हाला बबल करायचे आहेत. प्रश्न सोडवण्याची टेक्निक कशी असली पाहिजे, तुम्ही 10 प्रश्नांची बॅच घ्या, 10 प्रश्न वाचा, एक प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचा. जर तो प्रश्न तुम्हाला कठीण वाटला, जर प्रश्न तुम्हाला अनोखी वाटला, जर प्रश्न कन्फ्युजिंग वाटला, जर तुम्हाला असं वाटलं की ही माहिती आपल्याला नाही आहे, याच्यामध्ये कन्फ्युजन आहे, तसे प्रश्न सध्या सोडून द्या. त्यांना एक विशिष्ट तुम्ही टिकमार्क करण्याची एक पद्धत वापरा. तुम्ही त्याला गोल करा किंवा स्टार करा आणि ते नंतरसाठी सेकंड किंवा थर्ड राऊंडसाठी सोडा. परंतु जे असे प्रश्न आहेत की ज्यांचं 100% उत्तर तुम्हाला माहिती आहे की हेच याचा आन्सर आहे, असे प्रश्न तुम्ही बबल करा OMR शीटमध्ये. अशा पद्धतीने तुम्ही जर 100 प्रश्न वाचली असतील पहिल्या राऊंडमध्ये, त्यापैकी तुम्हाला फक्त 40 ते 45 प्रश्न बबल करायचे आहेत. पहिल्या राऊंडमध्ये प्रश्न तर सगळेचे सगळे वाचायचे आहेत तुम्हाला, परंतु जे मार्किंग करायचं आहे, बबल करायचं आहे, ते फक्त 40 ते 45 प्रश्नांचं करायचं आहे. आता दुसऱ्या राऊंडमध्ये आपण बघूयात की दुसऱ्या राऊंडमध्ये आपण काय करायचं आहे. तर दुसऱ्या राऊंडमध्ये जे आपण सोडलेले प्रश्न होते किंवा पुढच्या राऊंडसाठी ठेवलेले प्रश्न होते, या दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला असे प्रश्न सोडवायचे आहेत की जिथे आपल्याला 2 ऑप्शन्समध्ये कन्फ्युजन होतं, C किंवा D किंवा A किंवा B अशा 2 ऑप्शनमध्ये जिथे कन्फ्युजन होतं, किंवा 4 विधानं तुम्हाला दिलेली आहेत, या 4 विधानांपैकी तुम्हाला 2 विधानं माहिती आहेत, 2 विधानांबद्दल कन्फ्युजन आहे, असे जे काही प्रश्न आहेत, किंवा जोड्या लावा प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये 2 जोड्या तुम्हाला माहिती आहेत, त्या जुळलेल्या आहेत, इतर 2 जोड्यांचं तुम्हाला माहिती नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन होतं आहे, ऑप्शनमध्ये कन्फ्युजन होतं आहे. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला सेकंड राऊंडमध्ये सोडवायचे आहेत. जिथे तुम्ही मागच्या राऊंडमध्ये स्टार करून ठेवला होता किंवा खूण करून ठेवली होती, तेव्हा ते प्रश्न हे सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत. आणि किमान 30 ते 35 प्रश्न तुम्हाला या सेकंड राऊंडमध्ये सोडवायचे आहेत. आणि या सेकंड राऊंडला सुद्धा तुम्ही 45 मिनिटं देऊ शकता. 45 मिनिटामध्ये जिथे जिथे तुम्हाला कन्फ्युजन आहे तिथे तुम्ही विचार करू शकता, विचार करायला वेळ घेऊ शकता, थोडंसं आठवण्याचा प्रयत्न करू शकता, कन्सेप्ट्स लावून किंवा टेक्निक लावून तुम्ही ते प्रश्न सॉल्व करू शकता. आणि त्याच्यामुळे दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही 45 मिनिटं घ्यायचे आहेत. आता बघा, पहिला राऊंड आणि दुसरा राऊंड याच्यामध्ये पहिल्या राऊंडचे 45 मिनिटं आणि दुसऱ्या राऊंडचे 45 मिनिटं, एकूण 90 मिनिटामध्ये तुमचा अटेम्प्ट किती झालेला आहे हे बघूयात आपण. पहिल्या राऊंडमध्ये आपण सोडवले 40 ते 45 प्रश्न आणि दुसऱ्या राऊंडमध्ये आपण सोडवले 30 ते 35 प्रश्न. म्हणजे काय, एक 70 ते 80 प्रश्न आपण 2 राऊंडमध्ये अटेम्प्ट करायचे आहेत मित्रांनो. आता या 70 ते 80 प्रश्नांपैकी जे पहिले 40 ते 45 प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तुम्ही डॅम शुअर आहात, 100% तुम्ही शुअर आहात की हे माझे बरोबर येणारच. आणि उरलेले जे 30 ते 35 प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा विचार करणार आहात, एलिमिनेशन टेक्निक लावणार आहात, कन्सेप्ट लावणार आहात, तुम्ही थोडं तुमची मेमरी लावून जेव्हा ते प्रश्न सोडवणार आहात तेव्हा तुम्हाला माहिती असणार आहे की हे प्रश्न बरोबर येऊ शकतात. सेकंड राऊंडमध्ये सुद्धा तुमची जी ॲक्युरेसी आहे ती जास्त असू शकते.
फर्स्ट राऊंडमध्ये हा प्रयत्न करायचा आहे की 100% ॲक्युरेसीने तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. सेकंड राऊंडमध्ये तुम्हाला ही खात्री करायची आहे की तुमची जी ॲक्युरेसी आहे ती 80 ते 90% असली पाहिजे. आता मी ॲक्युरेसीचा उल्लेख केलेला आहे. ही ॲक्युरेसी नेमकी काय आहे, ॲक्युरेसीचं महत्त्व काय आहे आणि तुम्ही स्वतःची ॲक्युरेसी कशी कॅल्क्युलेट करायची आहे यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे किंवा इथे वरती कुठेतरी तुम्हाला त्याचं बटन मिळणार आहे. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तो ॲक्युरेसीचा व्हिडिओ बघू शकता आणि त्याच्यातून तुम्ही तुमची ॲक्युरेसी काढू शकता. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की पहिल्या राऊंडमध्ये 100% ॲक्युरेसी असली पाहिजे, सेकंड राऊंडमध्ये 80 ते 90% ॲक्युरेसी असली पाहिजे. आणि आता बोलूयात थर्ड राऊंडबद्दल. तिसरा राऊंड अत्यंत महत्त्वाचा आहे. या तिसऱ्या राऊंडमध्ये किमान 10 ते 15 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. आता हे असे प्रश्न असणार आहेत की जे तुम्हाला सुरुवातीला वाचताना थोडेसे कठीण वाटले होते, तुम्हाला नवीन इन्फॉर्मेशन वाटली होती. हे प्रश्न विज्ञानातले असू शकतात, हे प्रश्न चालू घडामोडीमधले असू शकतात की ज्याच्याबद्दल तुम्हाला पाहिल्या अटेम्प्ट करण्याचं डेअरिंग नाही झालेलं आहे. परंतु शांत डोक्याने जर तुम्ही विचार केला तर तुम्ही या प्रश्नांच्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. असे हे 10 ते 15 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. इथेही तुम्हाला विचार करायला वेळ आहे, कारण की तिसऱ्या राऊंडमध्ये पुन्हा आपण 20 मिनटं दिलेले आहेत. म्हणजे पहिले 90 मिनटं आणि हे 20 मिनटं बरोबर 110 मिनटं. आणि जे शेवटचे 5 मिनटं आहेत त्याच्यात मी तुम्हाला चेक करण्यासाठी पण वेळ दिलेला आहे की शेवटच्या 5 मिनटामध्ये प्रश्नपत्रिका चेक करणे की कुठला प्रश्न राहून गेलेला आहे का, म्हणजे आपण त्याचं उत्तर काढलेलं आहे परंतु बबल करणं आपलं राहून गेलेलं आहे का, हे चेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने पहिला राऊंड, दुसरा राऊंड आणि तिसरा राऊंड मिळून आपण 90 ते 95 प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की 90 ते 95 प्रश्न जर तुम्ही सॉल्व्ह करणार असाल तरच तुम्हाला पूर्वपरीक्षा किंवा पूर्वपरीक्षेचा कट ऑफ क्लिअर करण्यामध्ये तुम्हाला शाश्वती असणार आहे. मी तर माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो की तुम्हाला 100च्या 100 प्रश्न सोडवायचे आहेत. आता याचं कारण काय आहे ते मी या आपल्या ॲक्युरेसीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की का तुम्हाला 95 ते 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. याचं कारण म्हणजे आपली ॲक्युरेसी कमी असते. तुमची ॲक्युरेसी जेवढी कमी असेल तेवढ्या चुका जास्त होण्याची शक्यता असते, तेवढे जास्तीत जास्त प्रश्न चुकण्याची शक्यता असते. म्हणून जर ॲक्युरेसी कमी असेल तर तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. जेवढे जास्त प्रश्न तुम्ही सोडवाल तेवढे नेट पॉझिटिव्ह मार्क्स तुम्हाला तुमच्या टोटलमध्ये अंतिम स्कोअरमध्ये जोडता येणार आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही राऊंडमध्ये प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केली तर तुम्हाला निश्चितच कट ऑफ क्लिअर करण्यामध्ये मदत होईल. पेपर सोपा येवो अथवा कठीण येवो, कोणाला कसाही पेपर जाऊ द्या, तुम्ही मात्र तुमची जी 130 मार्कांची सोय आहे तुम्ही अशा पद्धतीने करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 110 मिनिटाचं 120 मिनिटाचं नियोजन कशा पद्धतीने करायचं हे बघितलं आहे. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत येऊ द्या, कारण की तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात. रोज माझे व्हिडिओ रात्री 9 वाजता पब्लिश होतात, प्रीमियर होतात किंवा कधी कधी मी लाईव्ह घेऊन सुद्धा आपल्यासमोर येत असतो. तर तुमच्या प्रतिक्रिया जोपर्यंत माझ्याकडे येणार नाही, तुम्हाला नेमकं काय हवं आहे, कशा पद्धतीचा कंटेंट हवा आहे, कशा पद्धतीचं गायडन्स तुम्हाला हवं आहे, हे जोपर्यंत माझ्यापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला याच्यामध्ये जास्तीत जास्त हेल्प करू शकणार नाही आहे. त्यामुळे तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे प्रश्न, तुमच्या शंका मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत माझे व्हिडिओज पोहोचू द्या, जेणेकरून त्यांनाही त्याची मदत होईल. आणि जर आत्तापर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत या डिस्कशनमध्ये सामील व्हा. तुमची राज्यसेवा परीक्षा, कंबाईन परीक्षा किंवा UPSC परीक्षा या परीक्षेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त यश कशा पद्धतीने मिळेल हा माझा प्रयत्न असणार आहे. यामध्ये मला तुम्ही सहकार्य करा. तो भेटूया नवीन कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा स्वप्न स्टडीज. UPSC, राज्यसेवा आणि कंबाईन गट ब आणि गट क परीक्षांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन सत्रे स्वप्न स्टडीजच्या या मोफत मेंटरशिप बॅच मध्ये सहभागी व्हा आणि मिळवा स्वप्न स्टडीज ऍप वरील कोर्सेसवर 80% भरघोस सवलत. आपले नाव नोंदवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे.